मुंबईतल्या रस्त्यांची काय अवस्था आहे याची खुद्द मुंबईच्या उपमहापौरांनीच पोलखोल केली आहे। आपल्याला भायखळ्यातच सरकारी बंगला द्या यासाठी संजय घाडी यांनी आयुक्तांना पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये जी कारणं दिली आहेत त्यातून मुंबईतल्या रस्त्यांची अवस्था पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। पाहूयात। मुंबईमधले रस्ते आणि ट्रॅफिकची खुद्द पालिकेच्याच उपमहापौरांनी एका पत्रामधून पोलखोल केली। आपण दहिसरला राहत असल्यामुळे उपमहापौरांसाठी भायखळ्यामध्ये एक सरकारी निवास द्यावं असं पत्र शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी महापालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिलंय। उपमहापौरांनी यासाठी पहिलं कारण दिलं ते ट्रॅफिकचं। दहिसर ते मुंबई महापालिकेचं कार्यालय यामध्ये ये-जा करण्यातच रोज 4 तास जातात, त्यामुळे मुंबईकरांच्या हिताच्या प्रश्नांना वेळ देता येत नाही असं उपमहापौरांचं म्हणणं आहे। दुसरं कारण देताना त्यांनी रस्त्याच्या अवस्थेचे वाभाडे काढले। मुंबईतल्या उड्डाण पुलांवर असंख्य पॅचेस जोडण्यात आले, त्यामुळे वाहनं चालवताना त्रास होतो। आपण या उड्डाण पुलावरच्या पॅचेसमुळे गाडी चालवतो की घोडा चालवतोय हेच कळत नाही असं खुद्द उपमहापौर घाडी यांनी म्हटलंय। त्यामुळे मानदुखी, स्पॉन्डिलिसिस, कंबरदुखी यासारखे त्रास मला झाल्याचं उपमहापौर घाडी यांनी म्हटलंय। मी राहतो दहिसरला चेकनाक्याच्या अलीकडे अशोकवनमध्ये आणि तेथून मुंबईमध्ये दररोज येण्यासाठी म्हणजे शनिवार रविवार सोडले तर 1-2.5 तास माझा प्रवासामध्ये जातो। या प्रत्येक कामासाठी वेळेत पोहोचण्यासाठी मला जर मध्यवर्ती भायखळ्याच्या इतर ठिकाणी हे निवासस्थान मिळालं तर माझी वेळ वाचेल आणि मुंबईकरांच्या प्रश्नासाठी मला वेळ देता येईल। मी प्रथम मुंबईकरांनंतर मुंबईचा नगरसेवक आणि उपमहापौर आहे। मुंबईकरांना जसं बाय रोड येताना व्हेकलमधून त्रास होतो तसाच मलाही होतो। दहिसरपासून आपण इथे चर्चगेटपर्यंत येईपर्यंत ज्या रस्ते जे ब्रिजेस आहेत त्याच्यावरती जे पॅचेस केलेले आहेत याच्यावरून आपण जणू काही घोड्यांवरनं येतोय की काय असं आपल्याला वाटतं। त्याच्यामुळे आपल्याला स्पॉन्डिलिसिस होणे, मानेचा आजार होणं, कंबर दुखणं अशा प्रकारचे मला स्वतःला या ठिकाणी त्रास व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण जे काही कामामध्ये योगदान देऊ शकतो त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवरती होत असतो। महापौर उपमहापौरांना महापालिकेनं महागड्या गाड्याही दिल्या आहेत, मात्र तरीही अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य मुंबईकर रोज कोणत्या स्थितीमध्ये रस्त्यावरून प्रवास करत असतात हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांनी ते विधान केलेलं दादर सारखा एरिया आहे, गजबजलेला एरिया असतो। 25 वर्षाची साचलेली घाण आता काढायला थोडा उशीर जरूर लागतोय, पण वर्षभरात त्यांची सुद्धा अडचण दूर होईल। एकट्या उपमहापौरांना त्रास होत नाही हो त्याचा, खूप लोकांना त्रास होतो जे सबबमधनं येतात इथे त्यांना। त्यापेक्षा रस्ता नीट करावा, सगळ्यांना बंगले द्यावे लागतात। बाकी बंगला तर काय दहिसरला पण बांधता येईल, बंगलाच पाहिजे असेल तर। हे पहा मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न आहे। मला वाटतं घाडी याला राहतात, दहिसरकडे राहतात, त्या साईडला राहतात। तिकडून सकाळी यायचं मला 3 ते 4 तास लागतात, म्हणजे तिथून संभाजीनगरला लवकर येता येतं तिथून, पण मुंबईमध्ये पोहोचता येत नाही। अशा प्रकारे वाहतुकीचा प्रश्न तिथं आहे। सकाळी तर बिलकुल इम्पॉसिबल आहे। आता तुम्हाला अर्ध्या तासाशिवाय तुम्ही कुठेच पोहोचत नाही शहराच्या, अशा प्रकारची स्थिती झाली। ही काय आपलं अंतर वाढलं का? ट्रॅफिक तुम्ही जाऊन बघा कोणत्याही रस्त्याला, सुतगिरणीजवळ काय होतं, त्या शानूरमिया दर्गाजवळ काय होतं, आकाशवाणीच्या चौकात काय होतं, 7 हिलच्या चौकात काय होतं, TV सेंटरला काय होतं, बाबा पेट्रोल पंपला काय होतं, रेल्वे स्टेशनला काय होतं। एकही पॉईंट असा नाही की जिथं फ्लुएंटली वाहतूक सुरू आहे। ही स्थिती सगळीकडे आहे। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।